सायबर कथा फसवणुकीच्या जाळ्यातून डिजिटल जगात सुरक्षित राहण्याचा मंत्र. आज अवघा पॅकेज डिलिव्हरी स्कॅम. तुमच्या नावानं पार्सल आलंय. नमस्कार, मी डॉक्टर रोहन न्यायाधीश. सायबर सुरक्षा अभियान, डिजिटल जगात सुरक्षित राहण्याचा मंत्र, खऱ्या घटनांमधून सायबर सुरक्षेचे धडे या मालिकेच्या 6व्या भागात तुमचं मनःपूर्वक स्वागत. आजचा विषय अतिशय साधा वाटला, पण लाखो रुपयाचं नुकसान करणं. एक SMS, एक लिंक आणि फक्त एक क्लिक इतकंच पुरेसं असतं. आज आपण बोलणार आहोत पॅकेज डिलिव्हरी स्कॅम या विषयावर. होय, तुमच्या नावानं पार्सल आलंय, कस्टम्समध्ये ऐकलंय, डिलिव्हरी ॲड्रेस व्हेरीफाय करा सर. हे मेसेज कदाचित तुम्ही रोज पाहत असाल, पण त्या मेसेजच्या मागे एक ऑर्गनाइज सायबर क्राईम नेटवर्क, सायकोलॉजिकल मॅनिप्युलेशन, फायनान्शियल फ्रॉड, आयडेंटिटी थेफ्ट आणि कधीकधी डिजिटल अरेस्टपर्यंत पोहोचवणारं पायावर जाळं दडलेलं असतं. आजचा हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण पुढचा फेक डिलिव्हरी मेसेज कदाचित तुमच्या मोबाईलवर येणार आहे. म्हणून पुढची काही मिनिटं काळजीपूर्वक ऐका. एक सत्य घटना. मुंबई, संध्याकाळची वेळ. साधारण 70 वर्षांचे एक सिनियर सिटीजन घरी एकटे होते. त्यांच्या मोबाईलवर एक SMS आला. डिअर कस्टमर, युअर पार्सल इज ऑन होल्ड ड्यू टू इनकरेक्ट ॲड्रेस. अपडेट इमिजिएटली टू अवॉइड हिटर. खाली लिंक. त्यांनी विचार केला, मुलांना ऑनलाईन काहीतरी मागवलं असेल, त्या लिंकवर क्लिक करतात. वेबसाईट अगदी प्रोफेशनल दिसत होती. कुरिअर कंपनीचा लोगो, ट्रॅकिंग नंबर, कस्टमर सपोर्ट सगळं आधी सगळं अगदी खरं वाटलं. त्यांनी नाव टाकलं, ॲड्रेस टाकला, मोबाईल नंबर दिला आणि शेवटी ₹5 डिलिव्हरी रिअटेम्प्ट फी हे त्यांनी पेमेंट देखील केलं. पेमेंट झाल्यावर स्क्रीन फ्रीज झाली. 2 मिनिटात बँक अकाउंटमधून डेबिट सुरू झाले. UPI कलेक्ट रिक्वेस्ट, क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शन, इंटरनॅशनल पेमेंट अटेम्प्ट्स. त्यांनी घाबरून मुलाला फोन केला, बँकेला कॉल केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. इन्व्हेस्टिगेशन केल्यावर लक्षात आलं, ते कुरिअर पोर्टल नव्हतंच. तो एक फिशिंग वेबसाईट होता आणि ₹5 पेमेंटच्या नावाखाली त्यांच्या कार्ड डिटेल्स, OTP ॲक्सेस आणि डिव्हाइस परमिशन चोरल्या गेल्या होत्या. हा स्कॅम नेमका कसा चालतो? सायबर गुन्हेगार आधी लाखो लोकांना बल्क मेसेज पाठवतात. उदाहरणार्थ, पार्सल पेंडिंग, कुरिअर रिटर्न, डिलिव्हरी फेल्ड, ट्रॅक युअर शिपमेंट, कस्टम क्लिअरन्स इश्यू. आता विचार करा, आजकाल ऑनलाईन शॉपिंग कोण मिळत नाही? सगळेच करतात. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा, इंटरनॅशनल शॉपिंग. म्हणून मेसेज बिलिव्हेबल वाटतो. आणि सायबर क्रिमिनल्सला हेच हवं असतं. ते 2 गोष्टींवर खेळतात, क्युरिओसिटी आणि अर्जन्सी. पार्सल परत जाईल, आजच अपडेट करा. फायनल अटेम्प्ट. मग पॅनिक मोडमध्ये जातात आणि त्या गाडीत विक्टिम विचार न करता क्लिक करून. फिशिंग वेबसाईट म्हणजे नेमकं काय? फिशिंग वेबसाईट म्हणजे ओरिजिनल वेबसाईट सारखी अगदी सेम हुबेहूब बनवलेली नकली प्रत. उदाहरणार्थ, खरी वेबसाईट असेल कुरिअर कंपनीचं नाव आणि .company.com असं. आणि फेक वेबसाईट कशी असते? कुरिअर कंपनी -help.net, कुरिअर कंपनीचं नाव -update.xyz, track-parcel-live.com. लोगो तोच, कलर स्कीम देखील तीच, फॉन्ट्स पण तोच, अगदी सेम. कधी कधी कस्टमर केअर नंबर सुद्धा फेक असतो. सगळं इतकं प्रोफेशनल असतं की सामान्य माणूस सहज फसतो. पण उद्देश एकच असतो, तुमची माहिती चोरी करणं. काही वेबसाईट कार्ड डिटेल्स चोरतात, काही मालवेअर इन्स्टॉल करतात, काही तुमच्या फोन परमिशन्स घेतात, तर काही तुमच्या OTP पर्यंत पोहोचतात. APK डाउनलोड करा. सर्वात धोकादायक ट्रॅप. काही स्कॅममध्ये मेसेज येतो, ट्रॅकिंग ॲप इन्स्टॉल करा आणि विक्टिम APK फाईल डाउनलोड करू. इथंच खरी अडचण सुरू होते.
कारण APK इन्स्टॉल झालं की फोनमध्ये मॉलवेअर प्रवेश करतो. हा मॉलवेअर SMS वाचू शकतो, OTP कॅप्चर करू शकतो, स्क्रीन रेकॉर्ड करू शकतो, बँकिंग ॲप्स मॉनिटर करू शकतो, कॉन्टॅक्ट ॲक्सेस करू शकतो. काही ॲडव्हान्स मॉलवेअर तर रिमोट कंट्रोल सुद्धा घेतात. म्हणजे तुमचा फोन तुमच्याकडे असतो, पण कंट्रोल स्कॅमरकडे जाऊन. QR कोड डिलिव्हरी स्कॅम. आता स्कॅमचा हा एक आणखी नवीन प्रकार पुढे आला. चेक डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह म्हणतो, सर पार्सल कन्फर्मेशनसाठी QR स्कॅन करा. विक्टिम स्कॅन करतो, पेमेंट टॅप उघडतं, लोकांना वाटतं पैसे दिसे होते, पण प्रत्यक्षात पैसे जात नसतात. लक्षात ठेवा, UPI पिन टाकला म्हणजे पैसे जातात. पैसे रिसिव्ह करण्यासाठी कधीच पिन लागत नाही. हा एक गोल्डन सायबर रूल आहे. पण पॅनिक आणि कन्फ्युजनमध्ये हा नियम लोक विसरतात. इंटरनॅशनल पार्सल स्कॅम. हा स्कॅम विशेषतः टार्गेट करतो स्टुडंट, वर्किंग प्रोफेशनल्स, लोनली इंडिव्हिज्युअल्स, डेटिंग ॲप युजर्स, स्कॅमर्स आधी फ्रेंडशिप करतो. कधी कधी फॉरेन बिझनेस पण बनतो, कधी आर्मी ऑफिसर, कधी डॉक्टर, कधी इमोशनल बॉन्ड तयार करतो आणि मग सांगतो, मी तुम्हाला एक एक्सपेन्सिव्ह गिफ्ट पार्सल पाठवले. काही दिवसांनी कॉल येतो, काय झालंय, कस्टम क्लिअरन्स चार्जेस भरा, ॲक्टिव्हिटी लॉन्ड्रिंग फी भरा, पार्सलमध्ये फॉरेन करन्सी, RBI क्लिअरन्स आवश्यक आहे. लोक हजारो, कधी लाखो रुपये भरतात, पण सत्य नाही, कोणतंच पार्सल नसतं. ही पूर्ण सायकोलॉजिकल फ्रॉडची नसते, डिजिटल अरेस्टकडे जाणारा मार्ग. काही प्रकरणांमध्ये हा स्कॅम आणखी बाहेर होतो. व्यक्तीला अचानक कॉल येतो, तुमच्या पार्सलमध्ये इलिगल आयटम्स आढळले. मग पुढं फेक पोलीस ऑफिसर, फेक कस्टम अधिकारी, फेक CBI ऑफिसर व्हिडिओ कॉलवर येतात. बॅकग्राऊंडला पोलीस स्टेशनसारखा सेटअप असतो, युनिफॉर्म, फेक ID कार्ड. व्यक्ती घाबरतो. त्याला सांगितलं जातं तुमच्यावर केस होईल, आधार मिसयूज झालाय, मनी लॉन्ड्रिंग तपास सुरू आहे. मग सुरू होतं डिजिटल अरेस्ट स्कॅम. विक्टीमला आयसोलेशनमध्ये ठेवतात, फोन कट करू येते, बँक डिटेल्स मागतात, फंड ट्रान्सफर करायला लावतात आणि भीतीच्या वातावरणात लोक स्वतःहूनच पैसे पाठवतात. क्रिमिनल सायकोलॉजी. सायबर गुन्हेगार टेक्नॉलॉजीपेक्षाही सायकोलॉजीचा जास्त वापर करतात, हे लक्षात घ्या. ते मुख्यतः 3 इमोशन्स ॲक्टिवेट करतात. एक, अर्जन्सी, पार्सलपर्यंत जाईल, लास्ट अटेम्प्ट आहे, इमिजिएटली अपडेट करा. 2, फिअर, भीती, लिगल ॲक्शन होईल, कस्टम केस होईल. 3, एक्साइटमेंट, गिफ्ट पार्सल आलं आहे, इंटरनॅशनल शिपमेंट आहे. जेव्हा इमोशन ॲक्टिवेट होते तेव्हा लॉजिकल थिंकिंग बंद होतं आणि हाच स्कॅमचा सर्वात मोठा वेपन असतो. सायबर फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन. जेव्हा अशा स्कॅमची इन्व्हेस्टिगेशन सुरू होते तेव्हा सायबर फॉरेन्सिक टीम्स अनेक डिजिटल ट्रेस अनालिसिस करतात. उदाहरणार्थ फिशिंग डोमेन्स, होस्टिंग सर्व्हर्स, पेमेंट्स गेटवेज, IP लॉग्स, SMS हेडर्स, डिव्हाइस फिंगरप्रिंट्स, म्यूल बँक अकाउंट किंवा ट्रान्झॅक्शन ट्रेस. काही स्कॅम्स फॉरेन सर्व्हर्सवरून ऑपरेट होतात, काही VPN वापरतात, काही डिस्पोजेबल सिम कार्ड्स वापरतात. पण मनी ट्रेल अनेकदा आरोपीपर्यंत पोहोचवतो. बँक अकाउंट्स, UPI IDs, डिव्हाइस लिंकेजेस, कॉल रूटिंग पॅटर्न्स, या सर्वांचा फॉरेन्सिक कोरिलेशन केला हवं. सायबर इन्व्हेस्टिगेशन म्हणजे फक्त हॅकिंग नाही, ती डिजिटल एव्हिडन्स सायन्स आहे. रेड फ्लॅग्स ओळखा. जर मेसेजमध्ये खालील गोष्टी दिसल्या तर ताबडतोब स्वागत व्हा. स्पेलिंग मिस्टेक्स, सस्पिशियस लिंक्स, अननोन सेंडर IDs, अर्जन्सी, रँडम APK डाउनलोड्स, अनयुज्युअल पेमेंट रिक्वेस्ट. विशेषतः या डोमेन्सपासून सावध राहा. .xyz, .top, .live, .vip. हे डोमेन नेहमीच स्कॅम असतात असं नाही, पण सायबर फ्रॉडमध्ये त्यांचा वापर खूप होतो. स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं? आता सगळ्यात महत्त्वाचा प्रोटेक्शन फ्रेमवर्क. अननोन लिंक्सवर क्लिक करू नका. कुरिअर ट्रॅकिंग मॅन्युअली ऑफिशियल ॲपमध्ये चेक करा. ऑफिशियल ॲप्स वापरा. SMS लिंक्स टाळा. QR स्कॅन करण्याआधी व्हेरीफाय करा. रिसिव्हिंग आणि पेमेंटमधला फरक समजून घ्या. OTP आणि UPI पिन कोणालाही सांगू नका. बँकसुद्धा ते विचारत नाही. APK फाईल इन्स्टॉल करू नका, विशेषतः अननोन सोर्समधून.
ब्राउझर ॲड्रेस बार नीट पहा. फेक वेबसाईटमध्ये सबटल स्पेलिंग चेंजेस असतात. फॅमिली व्हेरिफिकेशन करा. विशेषतः सिनियर सिटीजनसाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. गोल्डन अवर रिस्पॉन्स. जर स्कॅम झाला असेल तर पॅनिक होऊ नका, पण विलंबही ठेवू नका. पहिल्या काही मिनिटांमध्ये सायबर वर्ल्डला म्हणतात गोल्डन अवर. ताबडतोब बँकेला कॉल करा, UPI फ्रीज करा, कार्ड्स ब्लॉक करा, पासवर्ड बदला, 1930वर कंप्लेंट करा, cybercrime.gov.in वर रिपोर्ट करा. आणि सर्वात महत्त्वाचं, पुरावे डिलीट करू नका. होय, जतन करा. SMS, URLs, स्क्रीनशॉट किंवा इमेजेस, ट्रान्झॅक्शन ID आणि कॉल रेकॉर्डिंग हेच सगळं इन्व्हेस्टिगेशनमध्ये महत्त्वाचे पुरावे ठरतात. त्यामुळं ते डिलीट करू नका. सिनियर सिटीजन अनेकदा सॉफ्ट टार्गेट बनतात, कारण त्यांचा ट्रस्ट जास्त असतो. ते पॅनिक लवकर होतात. टेक्निकल अवेअरनेस त्यांचा कमी असतो. म्हणून कोणताही पेमेंट करण्याआधी फॅमिली मेंबरला विचारा. अननोन कुरिअर कॉल्स व्हेरीफाय करा. घाईमध्ये निर्णय घेऊ नका. OTP कोणालाही सांगू नका. आणि कुटुंबातल्या तरुणांनी जबाबदारी घेणार. सायबर अवेअरनेस ही कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आजचा स्कॅमर घराच्या दारात येत नाही. तो येतो SMS बनवून, QR कोड बनवून, कुरिअर अपडेट बनवून, ट्रॅकिंग लिंक बनवून, आणि तुम्ही फक्त एक क्लिक करता. पण त्याची किंमत कधी सेविंगमध्ये, कधी प्रायव्हसीमध्ये आणि कधी मानसिक शांततेमध्ये मोजावी लागते. लक्षात ठेवा, प्रत्येक पार्सल खरा नसतो. प्रत्येक डिलिव्हरी मॅसेज सुरक्षित नसतो. आणि आजच्या डिजिटल जगात सर्वात मोठी सिक्युरिटी आहे जागरूकता, दक्षता. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत हनी ट्रॅप, ऑनलाईन फ्रेंडशिप, रोमॅन्स स्कॅम आणि ब्लॅकमेलिंगचं धोकादायक जाळ. मी डॉक्टर रोहन न्यायाधीश तुमची रजा घेतो. सुरक्षित राहा, सजग राहा, डिजिटल राहा. आत्ताच आपण ऐकलं सायबर सुरक्षा अभियान भाग 6, पॅकेज डिलिव्हरी स्कॅम. तुमच्या नावानं पार्सल आलंय. लेखन डॉक्टर रोहन न्यायाधीश. अभिवाचक योगेश रांगणेकर. कथेला जिवंत करणारा आवाज